इंडियाच्या विमानावर सायबर हल्ला। अहमदाबादमध्ये विमान पडलं की पाडलं? राऊतांच्या प्रश्नानं चर्चांना उधाण। अहमदाबादमध्ये धडकी भरवणारा विमान अपघात झाला। त्यात तब्बल 274 जणांचा मृत्यू झालाय। हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक कारणामुळे याचा तपास सुरू आहे। मात्र संजय राऊतांनी अवघ्या 30 सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताबद्दल सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली आहे। मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं, हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे। 30 सेकंदामध्ये घडलं कसं, एकाच वेळेला 2 इंजिनं बंद पडली कशी, कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का, असे अनेक प्रकार समोर येत आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय। त्यातच पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या टर्किश कंपनीच्या विमानतळांवरील कंत्राट रद्द करण्यात आलेत। त्यामुळे या अपघातामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर अहमदाबादमधील अपघातानंतर या प्रकरणात NIA, IB आणि ATSची एंट्री झाली आहे। त्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। अपघातामागे सायबर किंवा दहशतवादी हल्ल्याचा संबंध आहे का याची तपासणी केली जाणार आहे। दुर्घटनास्थळावरून पुरावे गोळा करून इंजिनशी छेडछाड संबंधी तपास केला जाणार आहे। अपघाताआधी आणि नंतरच्या संशयास्पद हालचालींचा IB कडून शोध घेतला जातोय। विमान अपघातामागे सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली जात असल्यानं या प्रकरणामागच्या सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। नाही, मी आत्ताही आपल्याला तेच सांगितलं की जोपर्यंत सगळ्या बाजूने याचा विचार केला जातोय, इतकी मोठ्या स्तरावरची समिती नेमली गेली आहे, देशाचे गृह विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष आहेत, सगळ्या पातळीवरती सगळे निकष तपासून सगळ्या शक्यता तपासून ही चौकशी समिती आपलं काम करेल। आणि जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात काही अधिक बोलणं योग्य होणार नाही। याआधी 2016 मध्ये अमेरिकेत, 2024 मध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानावर मालवेअर हल्ला आणि 2025 मध्ये म्यानमारमध्ये विमानाच्या GPS यंत्रणेवर हल्ला करून विमान चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे करण्यात येत आहेत। मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताच्या विमानांना लक्ष्य करणारी यंत्रणा पाककडे असल्याचा दावा केला होता। त्याचा काही संबंध या अपघातामागे आहे का? खरंच हा अपघात आहे की दहशतवाद्यांकडून केलेला घातपात? हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल। मात्र हा घातपात असेल तर यामागे असलेल्या देशविरोधी शक्तींना परिणाम भोगावे लागतील, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।